तर दत्त जयंतीनिमित्त शिर्डीत सुद्धा आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय। साई मंदिरासह दत्त मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई तसंच चावडी मंदिराला आकर्षक फुलांची अशी सजावट करण्यात आली आहे। 300हून अधिक पायी पालख्या घेऊन हजारो भाविक हे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। मनोज, भाविकांची प्रचंड गर्दी इथे पाहायला मिळते। होय प्रज्ञा, आपण बघितलं सबका मालिक एकचा संदेश देणारे साईबाबांच्या दर्शनासाठी दत्त जयंतीनिमित्त किती भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे। आता आपण दत्त मंदिरापाशी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। दत्त जन्म सोहळा देखील संध्याकाळी पार पडणार आहे आणि या अनुषंगाने 300हून अधिक पायी पालख्या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। प्रत्येक पालखीमध्ये शेकडोहून अधिक भाविक जे आहेत ते सामील आहेत आणि त्यासोबतच भाविकांची सकाळपासून मांदियाळी जी आहे ती साई दर्शनासाठी दिसून येत आहे। त्यासोबत गुरुस्थान मंदिर असेल, दत्त मंदिर असेल, या ठिकाणी देखील भाविक जे आहेत ते भक्तिमय वातावरणामध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेत आहेत। भगवान दत्तांना गुरुस्वरूप मानतात आणि त्याच पद्धतीनं शिर्डीच्या साईबाबांना देखील अनेक भाविक गुरुस्वरूप मानतात। त्यामुळे शिर्डीमध्ये प्रत्येक सण उत्सव असेल तो साईंच्या साक्षीनं भाविक जे आहेत ते मनवतात आणि त्यासोबत नवीन वर्ष। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।